विजयी गोकुळ गीते यांचा शिवसेनेत प्रवेश। दराडेंच्या पराभवाने नाराज नगरसेवकांना सुखद धक्का। एक आमदार वाढल्याने मनमाड नांदगावचे नगरसेवक खुश। नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना धोबीपछाड दिल्याने मनमाड व नांदगावच्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये पराभवाचे शल्य असतानाच काही तासात विजयी झालेले अपक्ष गोकुळ गीते यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। गीते यांच्या प्रवेशाने नाशिक जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदारांची संख्या 4 झाल्याने मनमाड व नांदगाव नगर परिषदेच्या शिवसेना नगरसेवकांसह शिवसैनिकांना सुखद धक्का बसला। नाशिक विधान परिषद निवडणुकीत नांदगाव व मनमाडच्या नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची। दोन्ही नगरपालिकेवर शिवसेना आमदार सुहासअण्णा कांदे यांची एकहाती सत्ता आहे। दोन्ही पालिका मिळून जवळपास 56 मतदार होते। मात्र दराडे यांच्या पराभवामुळे नगरसेवकांमध्ये काहीशी नाराजी होती। मात्र गीते विजयी होताच पडद्याआड जोरदार हालचाली झाल्या। शिवसेनेचे नाशिकचे संपर्क प्रमुख व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी थेट खासगी विमानाने नाशिकला येत नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते मुंबई घेऊन जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करवून घेतला। त्यामुळे शिवसेना आमदारांची जिल्ह्यातील संख्या वाढली। मात्र गीते यांच्या प्रवेशामुळे पराभूत झालेले शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे व त्यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनी नाराजी व्यक्त केली। जनश्रद्धा न्यूजसाठी प्रतिनिधी आम्रपाली निलेश वाघ।